भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रवादीचे अजित पवारही उपमुख्यमंत्री झाले. आझाद मैदानावर पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा बरोबरच भाजपशासित राज्यांमधील अनेक मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. महायुतीला मिळालेल्या या मोठ्या विजयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचा निकालानंतर देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार गट यांनी अनेकदा म्हटलं आहे. अनेकदा या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील महिलांना महायुतीच्या बाजूने कौल लावल्याचे देखील म्हटले आहे. मात्र गुरुवारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदेंना लाडक्या बहिणींनी शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये एकनाथ शिंदेंना या योजनेची आठवण करून दिली. झालं असं की शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी आलेल्या काही महिला समर्थकांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस शिंदेबरोबरच दादा भुसे आणि इतरही काही पदाधिकारी होते. एकनाथ शिंदे आले तेव्हा या महिला एकाच वेळी आपलं म्हणणं सांगू लागल्या. त्यावेळी एका महिलेने एकनाथ शिंदेंना दादा म्हणत असा उल्लेख केला आणि लाडकी बहीण योजनेवरून प्रश्न विचारला. शिंदे दादा, आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न एका महिलेने शिंदेंना विचारला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर या योजनेमध्ये प्रति महिना 1,500 रुपये महिलांना दिले जातात. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करणार असं आश्वासनही महायुतीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. त्यावरूनही एकनाथ शिंदेंना 1,500 देणार की 2,100 रुपये देणार, असा सवालही लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.